नाना पटोलेजी, आता आपण बघतोय की राज ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले बांद्र्याच्या, त्याच्या मागोमाग मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथं आलाय, दोन्ही नेत्यांमध्ये भेट होतीये, चर्चा होतीये, युती संदर्भात कदाचित ही भेट आहे अशा चर्चा सुरू झाल्यात. आपल्याला काय वाटतं याबाबत, आपण भेटीकडे कसं पाहता? भाजप 24 तास राजकारण करते, त्यांच्यात ते जोडतोड आपले राजकीय त्यांची चालत राहते, याला काही नवीन नाही आहे. बेईमानीनं महाराष्ट्रात सत्तेमध्ये ते आलेत. सत्ता जनतेसाठी चालावी, ती जनतेसाठी चालत नाही. महायुतीचं सरकार महाराष्ट्राच्या विरोधातलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हाकार म्हणजे अवकाळी पावसामुळे हाकार माजलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. त्यांचाच अलायन्स बच्चू कडू तिथं आमरण उपोषणाला बसलेला आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, या सरकारला नाही. बेरोजगारांचे तेच हालत आहे. महागाई चा आग भडकलेली आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेला भाजपची जी मानसिकता आहे, ही निवडणूक जीवी आहे, राजकीय जोडतोड करून कुठल्याही परिस्थितीत सत्ता घ्यायची आणि व्यवस्था लुटायची. त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचं फार काही चर्चा व्हावी असं मला वाटत नाही. नाना पटोलेजी, आता तुम्ही जसं म्हणालात की हे जे काही प्रश्न सध्या सगळ्या सामान्य माणसांसमोर आहेत ते सोडवण्यासाठीच्या सक्षम यंत्रणा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत, आणि त्यामुळे त्या दृष्टीनं या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर मराठी मतं हा मुद्दा उपस्थित होतो मनसेच्या मागे, राज ठाकरेंच्या मागे. आपण कसं पाहता जर राज ठाकरे महायुतीसोबत जात असतील? काही वेळापूर्वी विद्या चव्हाणांशी आम्ही बोललो, त्यांचं म्हणणं आहे की आघाडीला फायदा होईल जर राज ठाकरे तिकडे गेले तर. 4 वर्षाच्या नंतर या माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने निवडणुका लावायचं ठरलेलं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं सरकारने 4 महिन्याच्या आत निवडणुका, म्हणजे आता निवडणुका चालू असायला पाहिजे होत्या. पण या सरकारने यांच्याबद्दलचं जे सर्वे यांनी केलेला होता, लोकांमध्ये तीव्र चीड, प्रचंड चीड या सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात आहे. आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलत कशा येतील त्यांनी तो ढकललेले आहेत असं मला चित्र आज दिसते आहे. ऑक्टोबरमध्ये सरकारकडून अशी चर्चा होती की ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील वगैरे. त्याच्यामुळे या निवडणुकांमध्ये यांनी किती जोडतोड केला, या फडणवीसांनी असेल की या महायुतीने, काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आता धडा शिकवण्यासाठी पूर्ण कमर कसलेली आहे आणि जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. यांच्या जोडतोडला काही करायचं करू द्या, कारण की महाराष्ट्रात सगळीकडे हाकार आहे. शेतकरी तर रोज आत्महत्या करताना आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये हजारो हेक्टर रब्बीची जमीन सगळी उद्ध्वस्त झालेली आहे, सरकारला घेणं देणंच नाही. त्यामुळे सगळ्या पातळीवर बेरोजगार असेल, महागाईचा भडका असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न या सरकारच्या उरावर पडणार आहे आणि जनतेचा विरोध मताच्या रूपाने आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहायला मिळणार आहे. नाना पटोलेजी, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. मुंबईमध्ये बांद्र्यात हॉटेल ताज लँड इंड्स इथे राज ठाकरे आले आणि त्यानंतर काही वेळानं मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथं आलाय. देवेंद्र फडणवीस हे तिथं पोहोचल्यामुळे आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं ही भेट असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. राजकीय वर्तुळातले जे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा याबाबत आता प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू असताना, तसे बॅनर्स थेट लागत असताना, अगदी सेना भवनाच्या समोर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लागत असताना, स्थानिक कार्यकर्त्यांमधून प्रतिक्रिया येत असताना होणाऱ्या या भेटीकडे विशेष लक्ष आहे.